साखरेपासून अनेक पदार्थ वस्तूंच्या दरवाढीमुळे चढउतार पाहायला मिळतोय। आता गेल्या महिनाभरामध्ये वेलचीच्या अर्थात वेलदोड्याच्या दरामध्ये किलो मागे तब्बल 700 रुपयांची वाढ झाली आहे। सांगलीच्या किरकोळ बाजारामध्ये महिनाभरापूर्वी साधारणपणे 3500 रुपये किलो असलेली वेलची आता 4200 रुपये किलोवरती पोहोचली आहे। सणासुदीच्या काळामध्ये मिठाई, खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये वेलचीचा वापर वाढत असतानाच दरवाढीमुळे ग्राहकांना फटका बसतोय। चहा, कॉफी आणि विविध पारंपरिक पेयांमध्ये देखील वेलचीचा वापर होतो। दर्जेदार आणि मोठ्या आकाराच्या वेलचीला यापेक्षा देखील अधिक दर मिळतोय। वेलचीचा किलोचा भाव 4200 रुपयांवरती गेल्यामुळे छोट्या प्रमाणामध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील त्याची झळ बसली आहे। एका तोळ्यासाठी म्हणजेच साधारणपणे 11.66 ग्रॅम वेलचीसाठी 42 ते 45 रुपये मोजावे लागतात आणि त्यामुळे किरकोळ खरेदीत देखील दरवाढ प्रकर्षाने जाणवते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सध्या साखरेपासून ते अनेक पदार्थांच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळतो। यामध्ये मसाल्यांची महाराणी म्हणून ओळखले जाणारी वेलची अर्थात वेलदोड्याचे दर देखील गेल्या काही दिवसामध्ये वाढलेले आहे। जवळपास 700 रुपयांची दरवाढ ही आता काही दिवसामध्ये झालेली आहे। आपल्यासोबत सांगलीमधील गणेश प्रोव्हिजनचे संजय जे आहेत, नेमकी ही वेलदोड्यामधली दरवाढ कशी आहे, किती दिवसामध्ये झालेली आहे? साधारण 1 महिना झालेला आहे, दरवाढ झालेली आहे। साधारण गेल्या महिन्यामध्ये साधारण 3500 रुपयाच्या आसपास वेलदोडा होलसेल मार्केटमध्ये होता, चांगल्या क्वालिटीचा। आता साधारण एक थोड्या दिवसामध्ये 1 महिन्याच्या पिरियडमध्ये थोडा वाढत जाऊन आज साधारण 4200 रुपयेपर्यंत वेलदोडा आलेला आहे, चांगल्या क्वालिटीचा माल। आणि इथून आता पुढे सणासुदीचे दिवस असल्यामुळे मागणी भरपूर आहे। वेलदोडा जो मिठाई, खाद्यपदार्थ, अनेक पेय याशिवाय चहामध्ये जो वेलदोड्याचा वापर केला जातो, त्या वेलदोड्याचे दर जे आहेत ते गेल्या काही दिवसामध्ये जे वाढलेले आहेत, त्यामुळेच साधारणतः 700 रुपयाची ही दरवाढ होऊन जवळपास 4200च्या आसपास चांगल्या क्वालिटीचा वेलदोडा हा मिळतो। त्यामुळेच अनेक वस्तूंचे पदार्थांचे दरवाढ होत असताना वेलदोडा याचे देखील दर भरमसाठ वाढलेले दिसून येत आहेत। यामुळे सामान्य माणसांच्या खिशाला मात्र याची कात्री मोठी लागणार हे स्पष्ट आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली।